नमस्कार. वृंदास टॅरो ज्योतिषकडून आपल्या सर्वांचं स्वागत. 1 ते 7 मूलांक आपण बघितलेले आहेत. आज आपण बघणार आहोत मूलांक 8. मूलांक 8 म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झालेला आहे अशांचा मूलांक आहे 8. ही 8 हा मूलांक शनिग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे ह्या लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे गंभीर स्वरूपाचे असतात किंवा खूप विचार करणारे असतात, जबाबदार असतात, खोलवर विचार करतात. असा वरवरचा कधी विचार करत नाहीत. ही लोकं खूप कष्टाळू असतात. चिकाटी त्यांच्या अंगामध्ये खूप असते की एखादं काम घेतलं तर अतिशय चिकाटीनं ते पूर्ण करतात, मध्येच सोडत नाहीत. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चढउतार त्यांना बघायला मिळतात. संघर्ष खूप आहे, पण संघर्षानंतर त्यांना यश नक्कीच आहे. त्यामुळे संघर्ष जास्त करावा लागतो त्यांना आणि उशिरा यश मिळतं. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना शिक्षणामध्ये कुठल्याही करिअरमध्ये त्यांना यश मिळतंच, 100% यश मिळतं. पण त्यांना थोडंसं उशिरा यश त्यांच्या आयुष्यात आहे. जबाबदार असतात. कधीकधी त्यांना राग खूप येतो. असा रागाचा भडका उडतो आणि त्या रागाच्या भरात ते कुणालाही काही बोलून जातात आणि मग नंतर त्यांना पश्चाताप होतो की आपण असं बोलायला नको होतं. तर त्यांनी थोडंसं या लोकांनी रागावरती कंट्रोल करावं, कारण त्यांच्यामध्ये सहनशीलता खूप चांगली आहे, संयम चांगला आहे. संयमी आहेत ही लोकं, अशी पटकन लवकर चिडत नाहीत. संयम आहे, न्यायप्रिय आहे. त्यांना न्याय, असं नीतिमत्ता त्यांच्यात अशी भरलेली आहे. त्यांना न्यायप्रिय, त्यांना कधी अन्याय स्वतःवरती झालेला किंवा इतरांवर झालेला अन्याय कधीच ते सहन करत नाहीत. खूप प्रामाणिक असतात. आपल्या तत्वाला खूप लागून असतं. ते तत्वनिष्ठ लोक आहेत. त्यांना फसवणूक झालेली, स्वतःची किंवा इतरांची केलेली फसवणूक अजिबात आवडत नाही. अन्याय सहन करत नाहीत. ते स्वतःवरचा अन्याय तर कधीच सहन करत नाहीत. हे लोक, यांना दूरदृष्टी पण खूप चांगल्या प्रकारे आहे आणि स्वतःबद्दल जास्त काही लोकांना सांगत नाहीत. गुप्त गोष्टी, त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या गुप्त असतात. पटकन असं लोकांना शेअर करणार नाहीत, सांगणार नाहीत. यश मिळायला थोडासा उशीर मिळतो, पण काही असं अज्ञान एक कारण आहे की त्यांना आलेल्या संधींचा खूप 100% उपयोग करून घेता येत नाही. बऱ्याचशा संधी त्यांच्याकडनं चुकल्या जातात. अशा प्रकारे हे लोक कष्टाळू खूप आहेत. नीतिमत्ता आहे. यश थोडंसं उशिरा मिळतं, त्यांना थोडंसं जास्त काम करायला लागतं. हे जर लोक स्वतःचा व्यवसाय असेल किंवा कुठे नोकरी करत असतील तर सहकाऱ्यांचं, स्वतःचा जर व्यवसाय असेल आणि हे बॉस असतील तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचं थोडंसं त्यांना त्रास, कर्मचाऱ्यांवरती ते खूप बॉसिंग करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही जी काही हा मूलांक आहे तो खूप बॉसिंग करणारा आहे आणि दरारा असतो कर्मचाऱ्यांमध्ये. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती यांचा खूप दरारा असतो. जर स्वतःचा व्यवसाय असेल तर जेव्हा नोकरी करत असतील तेव्हा सहकाऱ्यांबरोबर ते असे पटकन मिळून मिसळून वागत नाहीत. कारण त्यांच्या तत्वाला, त्यांच्या नीतीमध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टींना ते ॲडजस्टमेंट करायला तयार होत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला मतभेद असू शकतात. याचा अर्थ भांडण नाही, पण मतभेद असू शकतात, कारण हे यांच्या मताला खूप ठाम असतात. त्यामुळे यांचं जमवून घेणं यांच्या पठडीत बसत नाही की चला बुवा माझ्या स्वार्थासाठी मी काही गोष्टींची ॲडजस्टमेंट करेन, असं त्यांच्याकडनं होत नाही. कारण ते न्यायप्रिय, शिस्तप्रिय असे हे लोक असतात. त्यामुळे ही मूलांक 8वाली व्यक्ती खूप चांगली, जबाबदार, शिस्तप्रिय सगळं आहे, पण स्वतःच्या बाबतीत त्यांना जास्त कष्ट करायला लागतात. की लोकांना जर 10 पावलं गेले तर यश मिळतं आहे, तर यांना 20 पावलं चालावे लागतात, एवढंच आहे. आणि वयाच्या उशिरा त्यांना यश चालू होतं आणि त्यांच्याकडे पैसा नंतर 40 वर्षानंतर त्यांच्याकडे भरपूर अर्थार्जन ते करू शकतात, चांगला पैसा जमवू शकतात. म्हणजे वयाच्या उतरत्या वयामध्ये त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो. त्यामुळे या लोकांनी चिंता करू नये. पहिला त्यांचा तरुणपणीचा काळ जो आहे तो संघर्षमय आहे. या लोकांनी शनिदेवाची उपासना करावी. शनिदेवाची उपासना करताना ओम शम शनेश्वरे नमः हे रोज 21 वेळा तरी म्हटलंच गेलं पाहिजे. आणि शनिवारी जर शक्य असेल तर दर शनिवारी किंवा अगदीच काही नाही तर 5 शनिवार तरी काही काळ्या वस्तूंचं, म्हणजे काळे उडीद किंवा काळ्या वस्तूंचं दान गरिबांना करा. त्यानंतर एका शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा किंवा तिथे जर वाहू दिलं तेल आपल्याला तर ठीक आहे, नाही तर तिथल्या दिव्यामध्ये तेल टाका. नंतर एकदा शनी शिंगणापूरला जाऊन या.
कारण शनीच्या आधिपत्याखाली असणारी ही रास आहे आणि हा मूलांक आहे आणि त्यांना शनीची उपासना करणं गरजेचं आहे. नंतर मंगळवारी हनुमान मंदिरात जायचं. एकाच मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तिथे शेंदूर अर्पण करून यायचा, शेंदूर देऊन यायचा. तिथे त्या मारुती मंदिरामध्ये शेंदूर घ्यायचा. तो आता तुम्ही किती त्याचं माप प्रमाण जे आहे ते तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही घ्या. पण एका मंगळवारी मारुतीच्या मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करायचा आणि शनिवारी कमीत कमी 5 शनिवार तरी तिथे तेल वाहायला सुरुवात करा आणि काळ्या वस्तूंचं दान. आणि जर जमलं तर वृद्धाश्रमामध्ये किंवा एखाद्या गरीब वृद्धाला काळ्या रंगाचं पांघरूण, आता कांबळं द्यायला पाहिजे पण कांबळं आत्ता अवेलेबल नसतं, मिळालं तर चांगलंच आहे. काळ्या रंगाचं पांघरूण किंवा कांबळं एका शनिवारी दान करा. ह्या प्रकारे ही उपाययोजना करा, म्हणजे तुमच्या आयुष्यामधल्या येणारी संकटं आहेत ती दूर होतील. आणि त्यांना अंक जो आहे तो शुभ अंक आहे 8, 4 आणि 1. त्याच्यानंतर रंग वापरताना त्यांनी जास्त गडद निळा रंग किंवा काळ्या रंगाचे कपडे वापरावेत. रत्न वापरताना मधल्या बोटामध्ये नीलम वापरायचं आहे, पण नीलम हा योग्य ज्योतिषाच्या सल्ल्यानेच वापरा. नीलम हे रत्न असं सहजासहजी कोणी सांगितलं आणि पटकन वापरायला सुरुवात केली असं करायचं नाही. त्यामुळे नीलम जबाबदारीनं वापरा. जर नीलम वापरणं शक्य नसेल किंवा लगेच तुम्ही संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता, पण सर्वसामान्यांनी काय करायचं, मधल्या बोटामध्ये एक लोखंडी अंगठी, लोखंडी रिंग वापरायची. उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडी रिंग वापरा. हे 8 मूलांकवाल्या व्यक्तींना अतिशय चांगली उपाययोजना आहे. अशा प्रकारे हे 8 व्यक्ती जे आहे ती अतिशय परिश्रम करणारी, कष्टाळू, संघर्ष करून पुढे जाणारी. संघर्ष त्यांचा वाया जात नाही, संघर्ष करून ते यश मिळवतात. यश खेचून आणण्याची जबाबदारी